नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव वैभव गायकवाड. मी कडेगाव तालुका सांगली जिल्ह्यातून आहे. माझी शेती ऊस आणि टमाट्याची असते. ती शेती करण्यासाठी मला अनेक समस्या येत होत्या आणि ती समस्या सोडण्यासाठी मी भरपूर प्रयत्न करतोय. त्याच्यातीलच एक प्रयत्न मी जैविक शेती करण्यासाठी दीपज्योतीचा स्लरी टँक घेतला आहे आणि त्याची मी आता तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. मी याच्या अगोदर भरपूर प्रयत्न केलं होतं स्लरी सोडायचं. तर त्या ठिकाणी 10,000 लिटरचा एक डबरं काढलं होतं. त्याच्यामध्ये मी आपला शेततळ्याचा एक पेपर टाकून ते प्रयोग केला होता, पण तो काही सक्सेस झाला नाही. कारण की असं 50 लिटर स्लरी गेली की डायरेक्ट चॉकअप व्हायचं. कुठलाही असा म्हणजे कुठली मोटर किंवा STP तिथं काम करत नव्हता. लय जास्त त्रास झाला. तिथं शेडनेट लावलं, काय केलं, पण कुठल्याही प्रकारचा तिथं उपयोग झाला नाही. मग मी त्याचाच उपाय शोधत होतो. त्यावेळेला मला यूट्यूबवरती ह्या दीपज्योती स्लरी टँकची माहिती मिळाली आणि त्यावेळेला मी सरासनी फोन केला आणि त्यांच्याकडनं हे मागून घेतला. हे स्लरी टँक जवळजवळ 2,000 लिटरचा आहे आणि आता आणून जवळजवळ 2 महिने झाले ते. आणि मला ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आलेला नाही. जी काय स्लरी आपणाला तयार करायची आहे ती योग्य प्रकारे तयार होते आणि एकदम खाली बिसलरीसारखं पाणी येतं. कुठल्याही प्रकारचं असं घाण वगैरे येत नाही. वरनं फक्त आपण जे काय प्रयोग करतो आणि त्याच्यानंतर ते सोडून देतो. एक 5-1 दिवसामध्ये तयार होतं. त्यानंतर जे काय पाणी येतं ते डायरेक्ट आपण ड्रिपला सोडू शकतो. तर मी रिसर्च करत होतो त्यावेळेला सगळ्यात चांगला स्लरी टँक कुठलाही मी हुडकत होतो आणि त्यावेळेला मी यूट्यूबवरती माहिती घेतली आणि ह्यो मला स्लरी टँक अतिशय चांगल्या क्वालिटीचा वाटला. कारण की ह्यो 4 लेयरचा एक तर टँक आहे. ह्याच्यामध्ये वरचं जे 2 लेयर आहे ते उन्हापासून संरक्षण करते ते, आणि आतलं जे 2 लेयरचं आहे ते जीवामृत चांगल्या क्वालिटीचं आणि लवकर तयार करण्यासाठी मदत करते ते. ह्याच्यामध्ये ही ऑक्सिजनची एक पाईप 2 पाईप येते त्या आणि त्या ठिकाणी एक मशीन येते आणि ती मशीन ऑक्सिजन पूर्णपणे आतमध्ये सोडतात. सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास चालू ठेवलं की क्वालिटीचं जीवामृत तयार होतं अवघ्या 5 दिवसामध्ये आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. आता ह्या स्लरी टँकमध्ये खालच्या बाजूला डबल फिल्टर सिस्टम आहे. त्यामुळे काय होतं, लवकर फिल्टर खराब होत नाही ते. आणि दुसरी गोष्ट, लवकरात लवकर फिल्टर होऊन पाणी खाली येतं. जसं की जर आपल्याला 2,000 लिटर करायचं आहे आणि ते जर सोडायचं आहे तर ॲट ए टाईम तुम्ही सगळं सोडू शकता. इतक्या गतीने ते खाली येतं. असा वेळ लागत नाही कुठल्याही प्रकारची स्लरी सोडायला. हे त्याचा जास्त फायदा आहे. ह्या टाकीबरोबर आपल्याला एक ही दिला आहे मिक्सर. मग ह्या मिक्सर ज्यावेळेला आपण 2 ते 3 मिनिट फिरवतो त्यावेळेला त्या कडचं आणि ह्या कडचं पूर्णपणे जीवामृत हलवलं जातं. असं होत नाही की फक्त मधलं हलतं. पूर्ण त्या कडपर्यंत आणि ह्या कडपर्यंत पूर्ण पाणी हलतं, ढावळतं आणि पूर्ण मिक्स होतं. ह्या मिक्सरचा फायदा आहे. तर मी ज्यावेळेला 2,000 लिटरचा फिल्टर मागवला त्यावेळेला 3 लेयरचा येत होता कंपनीतर्फे. मग त्यांनी काय बोलले की बाबांनो, तुम्हाला जो स्लरी फिल्टर देतो ते एकदम टॉप क्वालिटीचा देतो. मग त्यांनी 4 लेयरचा त्यावेळेला प्रोडक्शन चालू केलं आणि माझाच पहिला फिल्टर आहे जो 4 लेयरमध्ये आहे. आणि त्यावेळेला त्यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण असं तयार केलं की ह्यो टँक तरी अतिशय मजबूत आहे 4 लेयरचा, पण त्यावेळेला ही खालचं जे कॉक आहे ते अचानक जनावरांच्या पायानं किंवा कुणापासून पण मोडला तर सगळा स्लरी टँक वाया जाऊ शकतो. म्हणून त्यांनी ही SSC प्लेट दिलेली आहे आणि ही SSC प्लेट इतकी जास्त मजबूत आहे की ह्याला काही होत नाही वर्षानुवर्षे. आता ही जी कॉक बसवली ते हे एकदम तळाला बसवलेलं आहे ते आणि या ठिकाणी जेवढं पण जीवामृत तयार होतं ते पूर्णपणे ह्या कोपऱ्यामध्ये येऊन साठतं. कारण की इथं खाली असा राऊंड आकार आहे आणि तिकडच्या बाजूला पण इकडं असा स्लोप दिला आहे. त्यामुळं 1-1 लिटर ह्यातलं बाहेर येतं. अजिबात त्याच्यामध्ये काही थांबत नाही आणि जाळीच्या खाली अवघं 50 ते 60 लिटर जीवामृत असतं. ती पण पूर्णपणे बाहेर येतं. अजिबात त्या ठिकाणी 1 लिटरसुद्धा राहत नाही आतमध्ये. तो एक फायदा आहे आणखी. आणि ती सगळ्यात जास्त फायद्याचं हे आहे कारण की जर का आपलं सगळं जीवामृत बाहेर येणं अतिशय जास्त गरजेचं असतं. जर का त्या ठिकाणी थांबलं तर मग ती कुजायला चालू होतं, डिकम्पोज व्हायला चालू होतं आणि मग ती दुसऱ्यांदा आपण तयार करतो त्यावेळेला त्याचा काय उपयोग होत नाही. त्यावेळेला खराब होण्याची शक्यता असते, त्याचा वास मारण्याची शक्यता असते. ती 1-1 लिटर बाहेर आल्यामुळं सगळं फ्रेश जीवामृत तयार होतं आणि ती नवीन प्रकारे सुरुवात करायला सोपं जातं.